नमस्कार. फ्रेवलच्या फेस्टिवल आणि सोलार पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहे संकेत आणि आजच्या आपल्या पॉडकास्टचा टॉपिक आहे फेस्टिवल्स, फॅमिली आणि फ्री एनर्जी. तर आज पूर्ण पॉडकास्टमध्ये आपण डिटेलमध्ये सोलारबद्दल आणि फॅमिलीज आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. गुड आफ्टरनून संकेत. गुड आफ्टरनून. सोलारच्या फेस्टिवल आणि सोलार पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण आज 4 गोष्टींवरती बोलणार आहे. सोलार एनर्जी, फेस्टिवल्स आणि फॅमिली. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन्सनी चालू करूयात. तर माझा पहिला क्वेश्चन असा आहे की रूफटॉप सोलारचा विचार आपण का करावा? ठीक आहे. सो रूफटॉप सोलारचा विचार करताना ना 3 एरियाज आहेत जे आमच्या डोक्यात येतात, म्हणजे माझ्या ज्याच्याप्रमाणे मी विचार करतो. वन इज की जर मी रूफटॉप सोलार इन्स्टॉल करून घेतलं तर माझ्या पर्सनल काय फायदा आहे त्याच्यामध्ये. दुसरा, पर्यावरणाचा काय फायदा आहे. तिसरा, देशाचा काय फायदा आहे. तर देश आणि पर्यावरण नंतर पहिले माझा काय फायदा आहे. ऍज अन इंडिव्हिज्युअल जेव्हा कोणी पण विचार करताय तेव्हा सगळ्यात पहिल्याचं म्हणजे एखादी इन्व्हेस्टमेंट आपण गुंतवणूक करतोय त्या गुंतवणूकमध्ये माझं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळणार आहे, राईट. आणि ती गुंतवणूक केल्याने मला आउटपुट काय मिळणार आहे. तर सगळ्यात पहिलं आउटपुट म्हणजे साधारण आपलं 90% वीज बिलमध्ये सेव्हिंग्स होतात, राईट. दुसरं तर विजेची जी दरवाढ आहे, म्हणजे प्राइस राईज ऑफ इलेक्ट्रिसिटी जी दरवर्षी आपल्याला बघायला मिळते, त्याच्यापासून तुम्ही सेव्ह होता कारण तुम्ही तुमची वीज निर्मिती स्वतः करताय, राईट. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे, जर आपण ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून एक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन सोलार जर काढलं तर 2 प्रकारे कस्टमर्स सोलार फंड करू शकतात. एक तर स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करू शकतात किंवा त्यांची क्रेडिट प्रोफाईल वापरून सोलार लोन घेऊ शकतात. दोन्ही केसमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी हाय कम्पेअर्ड टू अदर वेज ऑफ इन्व्हेस्टिंग दॅट अमाउंट ऑफ मनी. बिंग एफडी असेल तर साधारण आपल्याला माहिती आहे 7 ते 7.5% पर्यंत इंटरेस्ट मिळतो, राईट. ते पण आता थोडे कमी झालेत, 6 ते 7 रेंज मध्ये आलेत, राईट. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड असतील तर एनिवेअर बिटवीन 10 to 15% डिपेंडिंग ऑन तुम्ही कशा. बट जसं जसं आपण हे म्युच्युअल फंड जसे हायर रिटर्न्स कडे चाललोय तशी त्यांची रिस्क प्रोफाईल वाढत चालली आहे. सो फॉर अ सिमिलर रिस्क प्रोफाईल विच इज लाईक एन एफडी, राईट, सोलार गिव्स यू अराउंड 25% प्लस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जर इंटरनल रेट ऑफ रिटर्न विच इज आयआरआर टर्म्स मध्ये काढलं तर 25% जास्त रिटर्न्स मिळू शकतो. आणि लोनच्या थ्रू काढले तर ते एकदम थ्रू द रूफ जातात, कारण तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट ही फक्त डाऊन पेमेंट इतकी असते. तर ती अमाऊंट एकदा आम्ही काढली होती तर ते तुमचे साधारण 3x 4x रिटर्न्सच्या घरात जातात. तर सोलार लोन असेल तर अजून तुमचा फायदाच आहे त्या केसमध्ये. तर हे झाले माझे, म्हणजे ऍज अन इंडिव्हिज्युअल माझे सोलार वापरल्याने काय फायदे आहेत, राईट. दुसरं म्हणजे आतापर्यंत जर आपण विचार केला की मी 2 गोष्टींमध्ये, पर्यावरण घडवण्यामध्ये आणि देश घडवण्यामध्ये स्वतःचं काय योगदान देऊ शकतो. तर पर्यावरण घडवण्यामध्ये जर योगदान बघितलं तर सोलार इन्स्टॉल केल्याने आपण साधारण 125 झाडं प्लांट करणं, म्हणजे वृक्षारोपण करणं 125 झाडांचं, आणि त्यांना पालन पोषण करून त्यांना मोठं करणं, राईट. एवढ्या मोठ्या इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला साधारण घरगुती सोलार इन्स्टॉल केल्याने होतं. घरगुती तिकीट साईज साधारण 3 किलोवॉट ते 3.5 किलोवॉट असते, राईट. आणि त्यामध्ये म्हणजे अँड इक्विव्हलंट टू दॅट इज अबाउट 125 झाडं, राईट, विच इज ऑल्सो इक्विव्हलंट टू अबाउट 4.5 कार्स रिमूव्ह फ्रॉम द रोड. साधारण 4 ते 4.5 गाड्या रोडवरून काढून टाकल्या तर जेवढं पोल्युशन कमी होईल तेवढा CO2 इम्पॅक्ट आपल्या 3 किलोवॉट सोलारचा आहे, राईट. सो पर्यावरणाच्या दृष्टीने पण स्वतःचं एक वैयक्तिक काहीतरी योगदान याच्यात मिळतं. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मी देशाच्या जडणघडणीमध्ये कसा माझा कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, राईट. तर पहिलं आहे ज्याच्यामध्ये ऍज आय सेड की आतापर्यंत कोणी इंडिव्हिज्युअल असा विचार करू शकत नव्हता की मी आज इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ द कंट्रीमध्ये कॉन्ट्रीब्युट करेन, माझं योगदान देईल, राईट. कारण असं तर होऊ शकत नाही की कोणी स्वतःच्या घरी कोल पॉवर प्लांट इन्स्टॉल करून घेईल, राईट. सो सोलार इज अ टेक्नॉलॉजी दॅट इज डिस्ट्रीब्युटेड अँड स्केलेबल विच इज अलाउइंग दिस टू हॅपन, राईट. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय की 2-2 किलोवॉटचे छोटे छोटे, 3-3 किलोवॉटचे छोटे छोटे सोलार पॉवर प्लांट प्रत्येकाच्या घरी असू शकतात, राईट. हे असल्यामुळे मी स्वतः एक इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी माझ्या देशाच्या इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये ऍड करू शकतो.
दुसरा मुद्दा म्हणजे मी रोजगार निर्माण करतोय, म्हणजे मी आजूबाजूच्या लोकल इन्स्टॉलेशन पार्टनर्स बरोबर फ्रीवोल्ट सुद्धा काम करतो, राईट. तर त्या केसमध्ये त्यांना रोजगार मिळतो. सो लोकल इकॉनॉमीला चलन मिळतं, की लोकल इकॉनॉमीमध्ये जॉब्स क्रिएट होतात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की फॉसिल फ्युएलचे जे काही टाईपचे एनर्जी सोर्सेस आहेत, पेट्रोलियम म्हणा किंवा कोल म्हणा किंवा काही पण म्हणा, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये म्हणजे सबसिडीज अजूनही आहेत, राईट. तर त्या सबसिडीज जेवढ्या कमी होत जातील तेवढा आपल्या देशाच्या तो जो पैसा आहे तो देशाच्या दुसऱ्या जडणघडणीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं, हे बनवणं, या एरियामध्ये वापरला जाऊ शकतो. सो हा एक तिसरा मुद्दा आहे. सो एकंदरीत जर विचार केला आपण, म्हणजे सोलारचा विचार का करावा, तर एकतर म्हणजे पर्सनल फायदा भरपूर आहे, दुसरा म्हणजे आपण काहीतरी स्वतःचं योगदान पर्यावरणाच्या जडणघडणीमध्ये आणि देशाच्या जडणघडणीमध्ये करतो. ओके. जो ट्री प्लांटेशन बद्दलचा पॉइंट सांगितला ना, की आपण जर सोलार बसवला तर ते 1,600 झाडं लावण्याच्या बरोबर आहे. सो हा पॉइंट खूपच अगदी म्हणजे चांगला होता, की सगळ्यांना वाटतं की आजकाल म्हणजे झाडे खूप कमी झाले आहेत, आपण ट्री प्लांटेशन वगैरे केलं पाहिजे, बट ऍक्च्युअली आपल्याला ते करता येत नाही, कारण आपले भरपूर सारे लिमिटेशन्स आहेत, आपली लाईफस्टाईल वगैरे. बरोबर. तर त्याच्यामधून जर मला काही एन्व्हायरमेंटमध्ये ऍड करायचं आहे तर मी नक्कीच सोलार हा ऑप्शन चूज करू शकते, ज्याच्यामधून मी 100+ ट्री प्लांटेशनचा फील घेऊ शकते मी स्वतः. येस येस, 100%. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आपण करन्सी बद्दल बोललो, की लोन्स वगैरे, की तर कोणते कोणते असे घटक आहेत ज्याच्यावरून सोलारचे आपण प्राइस कन्सिडर करू शकतो? ठीक आहे. पहिले आपण इथे जाण्याच्या आधी कुठल्या कुठल्या टाईपचे सोलार पॉवर प्लांट्स असतात ते बघूया. तर आता आपण काय करूया, लेट्स ब्रिंग आवर फोकस टू रेसिडेन्शियल सोलार पॉवर प्लांट्स, राईट. कारण हा पॉडकास्ट जो आहे तो आपण त्या म्हणजे रेसिडेन्शियल कस्टमर्सच्या दृष्टीने आपण बनवतोय. येस. तर 3 टाईपचे पॉवर प्लांट असू शकतात. एक आहे ऑफ ग्रिड, एक आहे ऑन ग्रिड आणि तिसरा आहे हायब्रिड. ऍज द नेम सजेस्ट, ऑफ ग्रिड म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रिडची कनेक्टिव्हिटी नसते. तर जनरली हे अशा ठिकाणी वापरलं जातं जिथे ग्रिडची अवेलेबिलिटी कमी आहे, म्हणजे खूप रुरल एरिया आहे जिथे वीजच नाही पोहोचली अजून, पण तिथे विजेची गरज आहे किंवा विजेवर चालणारं एखादं उपकरण वापरायचं. अशा ठिकाणी बॅटरी वापरून, म्हणजे सूर्याची जी एनर्जी आहे ती सोलार पॅनलद्वारे ती डीसी एनर्जी जनरेट होते, ती एसी मध्ये कन्वर्ट होते, कंट्रोलर्स वापरून ती एनर्जी बॅटरीज मध्ये सेव्ह केली जाते आणि जेव्हा सूर्य नसतो त्यावेळेस ती बॅटरी मध्ये स्टोअर केलेली ऊर्जा वापरली जाते. दॅट इज ऑफ ग्रिड. दुसरं आहे ऑन ग्रिड. ऑन ग्रिड मध्ये काय होतं, जी ही बॅटरी आहे ना तिला रिप्लेस केलं जातं आणि त्याच्याऐवजी ग्रिड म्हणजे जे आपलं ज्याच्या थ्रू वीज आपल्यापर्यंत येते, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्या थ्रू वीज आपल्यापर्यंत येते, त्या ग्रिडचा ऍज अ स्टोरेज सिस्टम वापर केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये ग्रिडशी आपण कंटिन्युअस इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करत ऊर्जा ही म्हणजे स्वतःची ऊर्जा स्वतः पण निर्माण करू शकतो आणि ग्रिडचा ऍज अ स्टोरेज सिस्टम पण वापरू शकतो. तर देर आर ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑन ग्रिड सिस्टम. ऑन ग्रिड सिस्टमचा ऍडव्हान्टेज आहे की आपल्याला म्हणजे थोडेसे रिलेटिव्हली कमी मेंटेनन्स असतो, कारण देर इज नो बॅटरी इन्व्हॉल्ड, राईट. अँड बिकॉज इट्स सोलार, त्याच्यामध्ये देर आर नो मुव्हिंग कंपोनेंट्स इन्व्हॉल्ड. सो दॅट इज द ऑन ग्रिड सिस्टम. अँड थर्ड इज हायब्रिड सिस्टम, विच ॲज द नेम सजेस्ट इज अ हायब्रिड ऑफ टू, जिथे ग्रिड पण आहे, ग्रिडशी कनेक्टेड पण आहे तो सोलार पॉवर प्लांट, बट ॲट द सेम टाइम जिथे रिलेटिव्हली इंटरमिटंट ग्रिड अवेलेबिलिटी असते, म्हणजे मंगळवारी वीज जाते पूर्ण दिवसभर किंवा शनिवारी वीज नसते आमच्या इकडे, असा काही एरियाज असतील आणि त्यावेळेस काही क्रिटिकल गोष्टींसाठी सोल्युशन पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादं हॉस्पिटल आहे, त्यांना पॉवर सप्लायची गरज आहे, किंवा एखादं आईस्क्रीमचं दुकान आहे, त्यांचं आईस्क्रीम वितळलं तर दॅट इज देअर लाईक डे टू डे, राईट. सो अशा टाईपचे जे काही उपकरणं आहेत जे कंटिन्युअस चालणं गरजेचं आहे आणि विजेची अवेलेबिलिटी इंटरमिटंट आहे, स्पोरॅडिक आहे, तर अशा केसमध्ये हायब्रिड वापरतात. तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण जे काम करतोय ते ऑन ग्रिड सिस्टम्सवर करतोय. का तर ऍज द नेम सजेस्ट ऑन ग्रिड असल्यामुळे इथे मेंटेनन्स कमी आहे आणि ROI इज व्हेरी स्ट्रॉंग ऑन दिस साइड, राईट. द कॉस्ट ऑफ बॅटरीज इज नॉट देअर, द कॉस्ट ऑफ दिस थिंग, द सोलार पॉवर प्लांट फॉर ऑन ग्रिड हॅज बीन ऑप्टिमाइज टू अ गुड एक्सटेंट. सप्लाय चेन्स बऱ्यापैकी ऑप्टिमाइज व्हायला चालू झाल्या आहेत. द वर्ल्ड इज मुव्हिंग टुवर्ड्स द स्टेज जिथे ऑन ग्रिड सिस्टम्स विल बिकम अ रेग्युलर थिंग. तर
आता एखादी ऑनग्रिड सिस्टम बघताना त्याच्यामध्ये कंपोनंट्स काय आणि त्याचा प्राइसिंगवर इम्पॅक्ट काय, अशा प्रकारे आपण विचार केला पाहिजे. सो कंपोनंट्स आर म्हणजे द हायेस्ट व्हॅल्यू कंपोनंट्स आर युअर सोलार पॉवर पॅनल्स, म्हणजे सोलार पीव्ही पॅनल्स, इन्व्हर्टर, आणि तिसरं म्हणजे माउंटिंग स्ट्रक्चर. अँड रेस्ट ऑफ द सिस्टम ॲज वी कॉल इट इज बॅलन्स ऑफ सिस्टम, BOS. सोलार पॅनल्स आपण कुठल्या क्वालिटीचे निवडतो ह्याच्या बेसिसवर त्याची प्राइस ठरते. राईट. इन्व्हर्टर कुठल्या क्वालिटीचं निवडतो. आता ह्याच्यामध्ये पण काय झालेलं आहे की जसं जसं तंत्रज्ञान म्हणजे इम्प्रूव्ह होत गेलंय, राईट. सोलार काही नवी तंत्रज्ञान नाही, म्हणजे इट स्टार्टेड इन 1960s 1970s, राईट. आणि तिथपासनं आतापर्यंत तंत्रज्ञान खूप बदललंय, राईट. आधी काळी जेवढ्या एरियामध्ये 335 वॉट जनरेशन व्हायचं, तेवढ्याच सेम एरियामध्ये आज साधारण 600 वॉट पर्यंत जनरेशन होतं. म्हणजे व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की एक पॅनल जेवढा साईजचा असायचा तो 335 वॉटचं जनरेशन द्यायचा. सेम आता जो देतो तो 600 वॉटचं जनरेशन देतो. सो देर इज अ टेक्नॉलॉजी हॅज इम्प्रूव्ड. सो आपण त्यात कुठली टेक्नॉलॉजीचे पॅनल वापरतो, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे का, त्या बेसिसवर प्राइसिंग ठरते. दुसरं आहे इन्व्हर्टर. इन्व्हर्टरमध्ये पण व्हरायटी ऑफ टेक्नॉलॉजीज आहेत. देर इज अ स्ट्रिंग इन्व्हर्टर, देर इज मायक्रो इन्व्हर्टर, देर इज इन्व्हर्टर्स विथ ऑप्टिमायझर्स, जे आपण सोलार एज बद्दल बोलतो. सोलार एज इज वन ऑफ द पायनियर्स इन दिस एरिया, ज्यांनी ऑप्टिमायझर्स वापरून पॅनल वाईज मॉनिटरिंग करायला मिळतो. सो दीज आर द टेक्नॉलॉजिकल एरियाज. सो आपली कुठली टेक्नॉलॉजी आपण निवडतोय त्याप्रमाणे त्याची प्राइस ठरते. जर साधारण बघितलं म्हणजे ऑन अन ॲव्हरेज हाय क्वालिटी सिस्टम्स मध्ये तर अप्रॉक्सिमेटली 70% ऑफ द सोलार पॉवर प्लांट सिट्स इन टू दिस पॅनल प्लस इन्व्हर्टर, देन स्ट्रक्चर, अँड देन आता ह्याच्यामध्ये पण वर्कमनशिपचा फरक पडतो. वर्कमनशिप म्हणजे काय की कसं इन्स्टॉल केलंय, राईट. सो व्यवस्थित इन्स्टॉल केलंय का, डिझाईन व्यवस्थित केलंय का, राईट. तर डिझाईनचा जो एलिमेंट आहे दॅट इज ऍडेड कॉस्ट, बट ऍट द सेम टाइम इट्स अ बिग ऍडव्हान्टेज टू अवॉइड रिवर्क, म्हणजे जे रिवर्क होऊ शकतं, राईट. एखादी गोष्ट चूक झाली किंवा जशी कस्टमरला पाहिजे त्याप्रमाणे नाही झाली तर ते एखादं म्हणजे इन्स्टॉल केलेला सोलार पॉवर प्लांट चेंज करण्यापेक्षा एखादी गोष्ट डिझाईन मध्ये चेंज करणं खूप सोपं असतं, राईट. तर ते डिझाईन गोज एज अन इनपुट. मग आपण त्यामध्ये काय काय इनपुट देतोय त्याप्रमाणे त्याची प्राइस वाढत जाते, राईट. तर साधारण बघता 2 लाख ते 2,10,000च्या रेंजमध्ये हे 3 किलोवॉटचा सोलार पॉवर प्लांट फिट होतो, राईट. आणि मग त्याच्यामध्ये व्हरायटी आहे की देणारे 185 पासनं टू 2,25,000 2,40,000 पर्यंत पण वेगवेगळे इनपुट्स जसे जसे जातात त्याप्रमाणे ती प्राइसिंग व्हेरी होते. सो हे आहे. आणि फायनली म्हणजे पोस्ट इन्स्टॉलेशन सर्व्हिस हे किती कोण म्हणजे आपण ज्या इन्स्टॉलर कडून इन्स्टॉल करून घेतोय त्यांची पोस्ट इन्स्टॉलेशन सर्व्हिस देण्याची तयारी कशी आहे, त्यांची टीम कशी आहे, त्यांची तांत्रिकदृष्ट्या सक्षम टीम आहे का, आर दे टेक्निकली स्ट्रॉंग. तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत विचार करणं जेव्हा आपण सोलार इन्स्टॉल करतो. कारण असं नाही ना की आपण लाईक थोड्या दिवसांसाठी सोलार इन्स्टॉल करून घेतो. इट्स अन ऍसेट ज्याचं साधारण 30 वर्षासाठी लाईफ सायकल आहे, आणि ही लाईफ सायकल मॅनेज करणं पण तेवढाच इम्पॉर्टंट पार्ट आहे. 3 महिने इन्स्टॉलेशन केलं आणि नंतर सोडून दिलं, राईट. तर त्याचे वेगवेगळे इम्पॅक्ट आपल्याला दिसू शकतात की सर्व्हिस व्यवस्थित नसेल किंवा काही इश्यू झाला तर तो सॉल्व्ह नाही करता येत असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम इन्स्टॉलर निवडणं हे पण तेवढंच महत्वाचं. ओके. आता म्हणजे जे काही सांगितलं प्राइस बद्दल वगैरे त्याच्यामधून तर सगळ्यांना हे समजलं की सोलार महत्वाचं आहे सगळ्यांसाठी. फक्त ऍज अ इंडिव्हिज्युअल मला कसं समजेल की माझ्या घरी सोलार गरजेचं आहे की नाही ते. दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. प्रत्येक इमारतीची प्रोफाईल वेगळी असते, राईट. इमारत म्हणजे माझ्या घरात म्हणजे माझं घर असू शकतं विच इज लाईक इंडिव्हिज्युअल हाऊस, ज्याला आपण बंगलो फॉर्मॅटमध्ये म्हणू शकतो किंवा इंडिपेंडंट हाऊस फॉर्मॅटमध्ये म्हणू शकतो. दुसरं आहे तुमचं बिल्डिंग असतात, स्टँड अलोन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो, की एक बिल्डिंग आहे ज्याच्यात 8 ते 10 15 ते 20 फ्लॅट आहेत आणि त्यांच्याकडे रूफटॉपवर जागा आहे ज्याच्यामध्ये ते इन्स्टॉल करू शकतात. तिसरं झालं सोसायटीज आहेत, लाईक बिग सोसायटीज ज्याच्यामध्ये देर आर मल्टिपल बिल्डिंग्स विद इन द सोसायटीज.
तर इट्स इम्पॉर्टंट की आपल्याला माहिती पाहिजे की माझा ओन केलेला, माझ्या ओनरशिप मधला, जेव्हा कस्टमर विचार करतोय, माझ्या ओनरशिप मधला सावलीमुक्त क्षेत्र म्हणजे सावलीमुक्त एरिया किती आहे ओके. किंवा शॅडो फ्री एरिया जसं आपण त्याला म्हणतो, तो किती अवेलेबल आहे माझ्याकडे. तो माझ्या इमारतीची प्रोफाईल बघून मला कळतं की काय आहे, किती मजल्याची इमारत आहे, त्या बेसिसवर तुमची केबल लेंथ वगैरे व्हेरी होणार. ओके. बट सगळ्यात महत्वाचं आहे की माझ्या घराच्या किंवा इमारतीच्या आजूबाजूला शॅडो कास्टिंग ऑब्जेक्ट आहेत का. म्हणजे माझं घर असेल इंडिव्हिज्युअल हाऊस, पण माझ्या घराच्या बाजूला तर एक मोठं झाड आहे, जे माझ्या झाडाचं काम आहे सावली देणं, पण जर सोलारवर सावली पडली तर सावली मध्ये सोलार व्यवस्थित जनरेशन मिळत नाही. मग त्यामध्ये वेगवेगळे सोल्युशन्स आहेत, त्याच्यासाठी पण वेगळे सोल्युशन आहेत. यू कॅन इन्क्रीज द हाईट ऑफ सोलार. ओके. त्याप्रमाणे आपण डिझाईन करताना शॅडो अनालिसिस केला जातो, राईट. जे आपण म्हणजे डिझाईन दॅट वे इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. तर मग माझ्याकडे शॅडो अनालिसिसची गरज आहे का, हा दुसरा महत्वाचा मुद्दा, राईट. ओके. तिसरं, माझं बजेट काय आहे, राईट. बजेट म्हणण्यापेक्षा आय थिंक द वे टू लुक ॲट इट इज की मला हायेस्ट क्वालिटी सिस्टम ॲट बेस्ट कॉस्ट पाहिजे का चीपेस्ट सिस्टम विथ द हायेस्ट क्वालिटी पाहिजे, ओके. राईट. दीज आर टू डिफरंट वेज ऑफ लुकिंग ॲट इट, राईट. तर हे माझ्याकडे मी कुठे फिट होतोय आणि त्याप्रमाणे मी कशा प्रकारचा इन्स्टॉलर, कशा प्रकारची टेक्नॉलॉजी सिलेक्ट केली पाहिजे, हा तिसरा मुद्दा झाला. आणि चौथा म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मी फंड करणार आहे माझ्या प्रोजेक्टला का मी सोलारचं लोन घेणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हे चार जर व्यवस्थित माझे टिक झाले, राईट, मला माझ्या ओनरशिप मधला शॅडो फ्री एरिया मिळाला. ओके. आणि जसं आता सोसायटी बद्दल बोललो आपण, स्टँडअलोन बिल्डिंग्स बद्दल बोललो, तर तिकडे जे एरिया आहे त्याच्यामध्ये शेअर्ड ओनरशिप असते जनरली रूफटॉप्सची. तर त्याच्यामध्ये जे वी म्हणजे द नेट मीटरिंग अथॉरिटीज वगैरे, डिस्कॉम्स एक्सेट्रा, दे नीड एक NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, फ्रॉम द रेस्ट ऑफ द मेंबर्स ऑफ द सोसायटी की तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता, राईट. सो ही सगळी अवेलेबिलिटी आहे का माझ्याकडे, हे बघायचं. दुसरं, माझ्या बजेटमध्ये आहे का. तिसरं, माझ्याकडे शॅडो अनालिसिसची गरज आहे का, शॅडो कास्टिंग ऑब्जेक्ट्स आहेत का. मग मला डू वी नीड अ स्पेसिफिक सोल्युशन दॅट हेल्प्स मी टू काउंटर माय शॅडो कास्टिंग ऑब्जेक्ट्स किंवा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो. आणि चौथं म्हणजे मला सोलार लोन मधनं फंड करायचा माझा प्रोजेक्ट का स्वतः फंड करणार आहे माझा प्रोजेक्ट. ओके. आपण सोसायटीज किंवा इंडिव्हिज्युअल हाऊसेस बद्दल वगैरे बोललो. मग असे कस्टमर्स साठी काय ऑप्शन आहे जे रेंटेड हाऊस मध्ये वगैरे राहतात सध्या. रेंटेड हाऊसमध्ये देर आर मल्टिपल वेज ऑफ लुकिंग ॲट इट. आता पहिला वे आहे की मी जर रेंट करणार असेल तर मी माझं आउटलुक काय आहे ती जागा रेंट करण्याचं. ओके. मी त्या जागी 1 वर्षासाठी असणार आहे का माझ्या बियॉन्ड दॅट असणार आहे. तर 1 वर्षासाठी असेल तर मग देन इट्स अ लाईक यू हॅव टू वर्क विथ युअर ओनर अँड डिस्कस विथ देम अँड सी की इफ दे आर इंटरेस्टेड, बिकॉज इट्स अराउंड ओनरशिप. द एंटायर की थिंग इज की माझी लँड ओनरशिप आहे किंवा माझी हाऊस ओनरशिप आहे तर मी इन्स्टॉल करून घेणं हे मॅटर करतं. बट इफ द टेनंट गोज इन अ वे की जिथे या ऍसेटचा ROI निघून जाणार आहे, ROI इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ॲज वी डिस्कस की अराउंड 25% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतो. दॅट गिव्स अ सिम्पल पे बॅक पिरियड, ज्याला आपण म्हणतो की परतावा मिळण्याचा टाइम. मला माझं रिटर्न मिळेल तेवढा किती वेळात मिळेल, 3 वर्षात मला मिळेल, मी जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याचा रिटर्न 4 वर्षात मिळेल. तर 4 वर्षापेक्षा जास्त जर इन्व्हेस्टमेंट टाइम स्पॅन असेल, जो असतोच, म्हणजे सोलारच्या केसमध्ये 3 ते 4 वर्ष सहज आहे, राईट. आणि त्यापेक्षा जास्त जर मी बघतोय की मी 15 वर्षाची लीज आहे माझी या जागेची, 20 वर्षाची लीज आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही स्वतः पण इन्व्हेस्ट करू शकता, राईट. ऑर यू कॅन गो फॉर शेअर्ड ओनरशिप की शेअर्ड इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ओनर विल डू सम इन्व्हेस्टमेंट, दिस पर्सन विल डू सम इन्व्हेस्टमेंट. बट जनरली जिथे लॉंग लीज आहे तिथे ओनर विल एक्सपेक्ट की तुम्हीच करा, बिकॉज तुमची सेव्हिंग आहे. इलेक्ट्रिसिटी बिल तुमचं सेव्ह होणार आहे, रेंटरचं जे रेंट करतायत त्यांचं, राईट. तर ते आहे. आणि देर आर सम इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स विच हॅव कम अप, ज्याच्यामध्ये त्यांनी एनर्जी क्रेडिट्सचं डिजिटल इंटरचेंज करायचं चालू केलंय. देर आर कंपनीज विच आर डुईंग दॅट. I will not take names, but there are companies who are doing some innovative stuff on that end as well. ओके. माझा पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याच कस्टमर्सना असं वाटतं की सोलार बसवणे म्हणजे एक खर्चिक गोष्ट आहे. सो सोलार ही खर्चिक गोष्ट आहे की गुंतवणूक, याच्यावरती काय बोलाल.
ॲज आय सेड राईट, म्हणजे आता तुम्ही कसा विचार करताय त्या बाबतीत याच्यावर फार मॅटर करतं. जर आता मी बघत असेल फक्त खर्च आहे, तर मग माझा प्रत्येक आउटलुक असाच होणार की मग थोड्यातलं थोडं लाव, काहीतरी साधं लाव आणि हे कर. मला फक्त सोलार पाहिजे, बाकीचे मला 1,75,000ला देत आहेत, मग मी तुझ्याकडनं 2,00,000ला का खरेदी करू? राईट. सो दिस इज द कॉस्ट आउटपुट, म्हणजे कॉस्ट आउटलुक, कॉस्टच्या व्ह्यूने बघण्याचा प्रकार झाला. जो व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतोय राईट, त्या व्यक्तीने असं बघायला पाहिजे की मी एक गोष्ट जी खरेदी करतोय, एक ऍसेट आहे, एक जर माझ्याकडे इंडस्ट्री असली असती आणि जर मी मशीन घेणार असेल तर मी स्वस्तातली स्वस्त मशीन घेईल का बेस्ट क्वालिटी मशीन घेईल, किंवा ऍटलिस्ट माझं पर्पज तरी सर्व केलं पाहिजे त्या मशीनने, एवढा तरी विचार करेल राईट. कारण ती मशीन आली आणि 1 वर्षात बंद पडली तर माझं गणित जे मी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचं गणित केलं होतं ते गणित सगळं फिसकट होऊ शकतं राईट. सो द वे टू लुक ॲट इट इज की ही एक गुंतवणूक आहे, लॉंग टर्म गुंतवणूक आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं याच्यात आहे की 2 प्रकारे याला बघितलं जाऊ शकतं. एक आहे की मी आजचा माझा जो काही वीज बिलाचा खर्च आहे आणि त्याच्याशी वीज बिल एका प्रकारे आपल्या लाईफस्टाईलशी अटॅच्ड असते राईट. एक माझी लाईफस्टाईल आहे की माझ्याकडे 4 एसीज आहेत, मी एक ईव्ही वापरतो आणि मी अशा प्रकारचा म्हणजे एक कार्बन कॉन्शियस टाईप ऑफ पर्सन आहे राईट. तर माझ्या दृष्टीने इट्स इम्पॉर्टंट की मी अशा प्रकारे माझे जे काही कार्बन युसेज आहे तो अशा प्रकारे ऑफसेट केला पाहिजे. मग तो विचार जो माणूस करतोय त्यांच्या दृष्टीने तर ही पूर्णपणे एक इन्व्हेस्टमेंट आहे राईट. दुसऱ्या प्रकारचं जे काही म्हणजे व्यक्तिमत्व आहे दॅट इज की मला माझी लाईफस्टाईल आज एक आहे, त्याच्याशी संलग्न असलेलं माझं एक विजेचं बिल आहे. माझ्याकडे आज एसी नाही आहे, पण माझं आहे की माझी फॅमिली आहे, अजून फॅमिली ग्रो होतीये राईट. मग माझे मुलं आहेत, त्यांचे फॅमिलीज बनतील आणि आपण सगळे इथे राहणार आहे. अशा प्रकारचे आउटलुक घेऊन पण लोक आपली घरं बनवतात. जेव्हा असं घर बनतंय तेव्हा ही लाईफस्टाईल आहे ही एक्सपॅन्ड पण होणार आहे, म्हणजे इन अ वे अपग्रेड पण पाहिजे असणार आहे की मुलं आले, फॅमिली आले, त्यांची मुलं येतील, त्यांच्यासाठी एसीज, म्हणजे माझी अशी इच्छा आहे की त्यांचं आयुष्य थोडंसं अजून बेटर असावं माझ्यापेक्षा. त्या केसमध्ये मी त्यांच्यासाठी एसी लावणार आहे. मग हा जर विचार असेलच ऑलरेडी राईट इन द पाईपलाईन, मग त्या केसमध्ये यू कॅन ऑलवेज थिंक ऑफ की आज मी ही इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मला ह्याचं आउटपुट इज नॉट ओनली इन टर्म्स ऑफ ROI विच यू विल एनिवेज गेट, बट द स्माइल्स दॅट माय चिल्ड्रन अँड द ग्रँड चिल्ड्रन विल सी. त्यांचे जे स्माइल्स असतील दॅट इज द बिगेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन द काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट दॅट दे आर डुईंग हिअर राईट. दॅट इज द डिफरंट काइंड ऑफ दुसरं व्यक्तिमत्व. आणि तिसरं व्यक्तिमत्व सरळ आज माझं एवढं बिल आहे, माझी लाईफस्टाईल ह्यापेक्षा जास्त काही अपग्रेड होणार नाहीये ऍटलिस्ट इन द नियर फ्युचर, बट आय वॉन्ट टू ऑफसेट जे काही माझं आजचं बिल आहे ते मला ऑफसेट करून पाहिजे. दॅट इज द तिसरं टाईप ऑफ व्यक्तिमत्व ज्यांनी सोलारचा विचार गुंतवणूक म्हणून केला पाहिजे राईट. सो whenever we are buying any asset राईट, ऍसेटचे 2 प्रकार असतात. एक असतं की प्रोडक्टिव्ह ऍसेट आणि एक असतं की कन्झम्पशन ओरिएंटेड ऍसेट. कन्झम्पशन ओरिएंटेड ऍसेट कुठलं झालं, कार झाली राईट, घर झालं, फर्निचर झालं, की दॅट इज ऑल कन्झम्पशन ओरिएंटेड. दिस इज प्रोडक्टिव्ह ऍसेट, इट इज प्रोड्युसिंग समथिंग फॉर यू, दिस सोलार. तर मग प्रोडक्टिव्ह ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंटच असते रादर दॅन तो खर्च. ठीक आहे. आता म्हणजे जे काही रिझन्स तुम्ही सांगितले ते आता आपले जे काही ऑडियन्स ऐकतात ते प्रत्येकाने ऐकल्यानंतर त्यांना सोलार बसवण्याची इच्छा झालीच पाहिजेत, असे हे एवढे इफेक्टिव्ह रिझन्स सांगितले तुम्ही. ठीक आहे. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की सोलारमध्ये सबसिडी वगैरे काही भेटते का कस्टमर्सला, किंवा फायनान्शियली गव्हर्नमेंट कसं आपल्या कस्टमर्सना सपोर्ट करत आहे? दॅट्स अनदर गुड क्वेश्चन. सो जो ROI आपण बोलतोय तो बिकॉज ऑफ सबसिडी एनहान्स झाला. सो कुठली पण इंडस्ट्री कंट्रीमध्ये सेट होत असताना, म्हणजे सोलार ॲज अन इंडस्ट्री इज ऑल्सो इन इट्स रिलेटिव्हली नेसेंट स्टेजेस राईट. म्हणजे जर अदर एनर्जी इंडस्ट्री बघितल्या तर दोज एनर्जी इंडस्ट्रीज हॅव बीन इन बिझनेस फॉर अ गुड लॉंग टाइम राईट. बट सोलार ॲज अन एनर्जी इंडस्ट्री इज अप अँड कमिंग इंडस्ट्री राईट. मग त्यामध्ये जसं आपण बघतोय की 2 प्रकारचे
प्रोत्साहन किंवा अनुदान किंवा सबसिडी ज्याला आपण म्हणतो ती गव्हर्नमेंटने अवेल करून दिलेली आहे कस्टमर्सला. ओके. पहिली आहे की रेसिडेन्शियल कस्टमर्स मध्ये 1 किलोवॉट, 2 किलोवॉट आणि 3 किलोवॉट. ह्याच्यामध्ये 1 किलोवॉटला 30,000 रुपीजची सबसिडी आहे. ओके. 2 किलोवॉट जर तुम्ही घेणार असाल तर ऍडिशनल 30,000, दॅट मेक्स इट 60,000 फॉर 2 किलोवॉट. आणि 3 किलोवॉट असेल तर 78,000. 3 kilowatt and above any amount of installations you do for individual house. ओके. It can be a flat, it can be a house, it can be a bungalow. हे काही असेल तरी 78,000 पर्यंत सबसिडी आहे. दुसरं आहे की निवासी सोसायटीज म्हणजे रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीज, त्या केसमध्ये त्यांनी काय केलंय, कॉमनचं जर तुमचं बिल असेल तर कॉमनच्या मीटरमध्ये दे हॅव गिवन 18,000 per kilowatt ची सोसायटी सबसिडी, अँड यू कॅन गेट इट अप टू 500 किलोवॉट. राईट. सो अप टू 90 लाख पर्यंत सबसिडी मिळू शकते जर तुमचा 500 किलोवॉटचा वापर असेल कॉमन. जनरली अशा सोसायटीज किती आहेत ते माहित नाही मला. आय एम शुअर देर आर सोसायटीज. आपण जसं पुण्यात आता आहोत, पुण्यात जसं चालू केलंय, आपल्याला अशा सोसायटीज मध्ये पण आता काम मिळायला चालू होईल. बट पॉइंट इज की सोसायटी म्हणजे इंडिव्हिज्युअल हाऊसिंग आणि सोसायटी ह्या दोन्ही करता गव्हर्नमेंटने सबसिडी ठेवलेली आहे. आता दुसरे दोन कॅटेगरी ऑफ कन्झ्युमर्स विच इज इंडस्ट्रियल अँड कमर्शियल. तर इंडस्ट्रियलमध्ये त्यांनी काय केलंय, ते म्हणजे इंडस्ट्रियल कमर्शियल दोन्हीसाठी त्यांनी काय केलंय, दे हॅव गिवन डेप्रिसिएशन बेनिफिट. सो 40% प्रमाणे तुम्ही 40% अँड 20%. ओके. माय नंबर्स माइट बी हिअर अँड देअर, बट लाईक यू गेट गुड डेप्रिसिएशन बेनिफिट. डेप्रिसिएशनचा इम्पॅक्ट कुठे येतो, तुमच्या PNL वर येतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ऑफ युअर बिझनेस त्याच्यावर येतो. आणि ते डेप्रिसिएशन ऍक्ट एज अ एक्सपेन्स लाईन इन युअर दिस थिंग. आणि मग त्याच्यावरचा जो तुम्ही टॅक्स सेव्ह करता दॅट इज युअर सेव्हिंग, नेट सेव्हिंग. राईट. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे जसं GST इनपुट. बिकॉज यू आर परचेसिंग अन ॲसेट तर GST इनपुट मिळतं तुम्हाला. तर आपला जो 13.8% GST येतो, विच इज 70% ऑफ प्रोजेक्ट व्हॅल्यूवर 12% आणि 30% ऑफ प्रोजेक्ट व्हॅल्यूवर 80%, याप्रमाणे जो GST इनपुट मिळतो तो इनपुट पूर्णपणे कमर्शियल इंडस्ट्रियल कस्टमर्सला मिळतो. सो भरघोस अशी अनुदान किंवा प्रोत्साहन हे गव्हर्नमेंट कडून दिलं चाललंय. आणि ह्याचा लाभ आता घेतलाच पाहिजे. दिस इज द राईट टाइम टू काइंड ऑफ एंटर दिस मार्केट. कारण प्राइसेस पण बिकॉज ऑफ लॉट्स ऑफ डिमांड आणि ऑल्सो बिकॉज ऑफ लॉट्स ऑफ कॉम्पिटिशन इन अ वे, लाईक देर आर लॉट्स ऑफ इन्स्टॉलर्स ऑन द मार्केट. राईट. त्याच्यामुळे प्राइसेस पण इन अ वे बऱ्यापैकी स्टेबल आहेत. राईट. आणि ऍट द सेम टाइम एवढे सबसिडीज पण आहेत. सो एव्हरी वन शुड बेनिफिट फ्रॉम इट. ओके. ठीक आहे. तर आता माझा प्रश्न आहे की भरपूर सारे रिझन्स भेटलेत मला की सोलार आपण म्हणण्यापेक्षा सर्वांनीच का इन्स्टॉल केला पाहिजे, की फॅमिली रिझन आहे, सबसिडी पण देते आपल्याला गव्हर्नमेंट. तर आता मला इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी चालते ते बघायचंय, कारण माझा डिसिजन झालाय की मला आता सोलार बसवायचंय. तर त्याची इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी असेल? ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं आता ह्याच्यामध्ये काय आहे की लेट्स से आपण डिसाईड केलं की मला इतक्या किलोवॉटचा पाहिजे. आता मी फ्रीवोल्टची इन्स्टॉलेशन प्रोसेस सांगतो. बेसिकली ह्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स इन्व्हॉल्ड आहेत. पहिला आहे फ्रीवोल्ट, दुसरा आहे तुमचा डिस्कॉम, जे महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ द ठिकाणी MSEDCL आहेत. राईट. देर आर सम एरियाज जिथे देर आर अदर डिस्कॉम्स, पण प्रिडॉमिनंटली MSEDCL. त्याच्यानंतर जर तुम्ही लोन करणार असाल तर देर इज अ बँक इन्व्हॉल्ड. राईट. अँड देन देर इज द एंटायर सप्लाय चेन. राईट. तर हे चारही एरियाजला कोऑर्डिनेट करून आपल्याला प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा असतो. राईट. तर कस्टमरने काय करणं अपेक्षित आहे? कस्टमरने आपण दोन प्रकारची ट्रॅक म्हणतो, की एक आहे की मी स्वतः फंड करणार आहे माझा प्रोजेक्ट. त्यामध्ये कसं असतं की कस्टमरने आपल्याकडे एक सर्टन अमाऊंट, आपला जो ऍडव्हान्स आहे, राईट, तो ऍडव्हान्स पे करायचा. ऍडव्हान्स पे केल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट आपण त्यांना काही म्हणजे इनपुट्स देतो. वन इज इसेन्शियली त्यांचे सोलार ऍप्लिकेशन कम्प्लीट करून देतो. दुसरं त्यांचा डिटेल्ड साईट सर्वे होतो. वी हॅव इंजिनियर्स जे टेक्निकली स्ट्रॉंग इंजिनियर्स आहेत. ऑलमोस्ट आता प्रत्येक इंजिनियरची ऑन एन ॲव्हरेज मला वाटतं 70-80 ते 100 पर्यंत साईट्स कम्प्लीट झालेल्या आहेत. राईट. तर दीज आर व्हेरी एक्सपिरियन्स इंजिनियर्स जे येतात, आपला एक डिटेल्ड साईट सर्वे कम्प्लीट करतात. आपला फ्रीवोल्ट ॲप आहे,
त्याच्यामध्ये ते ह्याचे इनपुट्स देतात. ह्या डिटेल साईट सर्वेचा पर्पज हा आहे की डिझाईनला हे इनपुट गेलं पाहिजे. राईट. ह्यामध्ये तुमच्या घराचे डायमेन्शन्स काय, तुमच्या घराला मजले किती, त्याच्या बेसिसवर केबल लेन्थ किती लागतील, कुठून कुठे केबल राउटिंग केलं जाईल, तुम्ही अर्थिंग कुठे ठेवलं जाईल, या सगळ्या गोष्टींचा डिसिजन आणि कस्टमर सोबत सुसंवाद साधून अराईव्ह करणं की अशा प्रकारे आपण इन्स्टॉलेशन करणार आहे. हे एका प्रिलिमिनरी लेवलवर जेव्हा कस्टमरला आपण इनिशियली भेटतो प्रायर टू ऑर्डर कन्फर्मेशन, त्यावेळेस पण आपण ठरलेलं असतं, बट कस्टमर माइट हॅव सम इनपुट्स जे आपण या स्टेजला फ्रीज करतो. राईट. दिस फ्रीजिंग इज इम्पॉर्टंट ॲट सम स्टेज, कारण तिथे डिसिजन्स क्लिअर झाले की तिथून पुढे आपल्याला त्याचं डिझाईन करून त्याच्यानंतर रिलेटेड प्रोक्युअरमेंट करायला लागतं. तर डिझाईन इसेन्शियली इज अन इनपुट, जिथे आपण म्हणतोय की आपल्याला जर शॅडो कास्टिंग ऑब्जेक्ट दिसला किंवा असे इतर काही कारण दिसलं किंवा देर आर अदर कन्स्ट्रेंट्स ऑन द टेरेस और रूफटॉप ऑफ द कस्टमर, तर ते कन्स्ट्रेंट्स कन्सिडर करता आपण कुठे इन्स्टॉल करणार आहे, कसं इन्स्टॉल करणार आहे. राईट. लिटरली तुमचं स्ट्रक्चर कुठे उभं राहणार आहे, त्याच्यावर पॅनल्स आहेत, तिथून तुमचं काय काय केबलिंग असेल, कसं कसं असेल, हे सगळं इन्व्हर्टरची जागा काय, हे सगळं डिझाईन मध्ये क्लिअर होणं अपेक्षित आहे. हे झालं की ह्याच्यानंतर स्ट्रक्चर इन्स्टॉलेशन केलं जातं. जे सेल्फ फंड करतायत त्यांच्याकडे आपण ऍडव्हान्स इज बिग इनफ टू एन्श्योर की स्ट्रक्चर, इलेक्ट्रिकल केबलिंग आणि काही केसेसमध्ये इन्व्हर्टर, wherever possible, not everywhere, but wherever possible, inverter is also installed, so that basic installation is completed, and then customer कडनं पॅनल आणि इन्व्हर्टर या केसमध्ये साठी लागणारे जे पुढचे फंड्स आहेत ते आपण रिक्वेस्ट करतो. कस्टमर पेज द फंड्स. त्यानंतर पॅनल इन्व्हर्टरची सप्लाय चेन अशा प्रकारे बनलेली आहे मार्केटमध्ये की पॅनल्सला साधारण 10 to 15 डेजचा टाइम लागतोय. राईट. आणि त्याच्यानंतर इन्व्हर्टर इज रिलेटिव्हली इझिली, म्हणजे रिलेटिव्हली 5 days मध्ये 6 days मध्ये अवेलेबल होतं. सो पॅनल इन्व्हर्टर कॅन बी सेंट वन्स द कस्टमर मेक्स द पेमेंट विदिन 15 days. मग 15 days मध्ये पॅनल इन्व्हर्टर पोहोचलं, त्याचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट केलं जातं. मग इथे एक आयलँडिंग टेस्ट असते, विच इज इसेन्शियली अ टेस्ट जिथे कमिशन, तुमची सिस्टम कमिशन होऊन चालू आहे का, ऑल कनेक्शन्स इंटॅक्ट, प्रॉपरली तुमचं सिस्टम तयार झाली आहे का, म्हणजे रेडी टू कनेक्ट टू ग्रिड, त्याला आपण QC रेडी म्हणतो. राईट. तयार झाली आहे का. त्यानंतर एक वर्क कम्प्लिशन रिपोर्ट देऊन नेट मीटरिंगचे कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंटेशनचं काम करून ते डिस्कॉमशी कोऑर्डिनेट करून डिस्कॉमचे जे कोणी इंजिनियर्स असतात, राईट, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून आपण साईटवरती त्यांना बोलवून एक क्वालिटी चेक फ्रॉम देअर एंड, जे की MSCDCLच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे की आयलँडिंग तुमचं टेस्ट क्लिअर होत आहे का तुम्ही. राईट. आयलँडिंग इज इम्पॉर्टंट फॉर सेफ्टी ऑफ देअर पर्सनल ॲज वेल. ग्रीडवरती जे काम करतात असे जे कोणी त्यांचे म्हणजे कर्मचारी आहेत, राईट, तर त्यांना काही इजा होऊ नये म्हणून ती आयलँडिंग टेस्ट असते आणि ती टेस्ट क्लिअर करणं हे इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू डिस्कॉम. मग ती टेस्ट होते का नाही ते टेस्ट क्लिअर करून बाकी काही त्यांचे म्हणजे वेगवेगळे चेकलिस्ट आहे, ती चेकलिस्ट क्लिअर करून त्यानंतर एक नेट मीटर इन्स्टॉलेशन आणि एक जनरेशन मीटर इन्स्टॉलेशन हे कम्प्लीट केलं जातं. ही साधारण प्रोसेस व्हेरीज बिटवीन 6 weeks to 12 weeks डिपेंडिंग ऑन व्हेरियस फॅक्टर्स, की कस्टमरचं लोड एक्सटेन्शन रिक्वायर्ड आहे का, काही केसेसमध्ये लोड एक्सटेन्शनला थोडा वेळ लागतो, कस्टमरच्या लाईट बिलावरचं जे नाव आहे ते कस्टमरच्या आधार कार्डशी मॅच होत आहे का, राईट. तर आधार कार्डशी मॅच होत नसेल तर देर आर इश्यूज रिलेटेड टू सबसिडी. मग टू अवॉइड दॅट आपण नेम चेंज करून घेतो किंवा नेम स्पेलिंग करेक्शन करून घेतो, मग त्यामध्ये पण बऱ्यापैकी वेळ जातो. राईट. सो ज्यांचे एव्हरीथिंग वॉज क्लिअर, तर आपण अशा पण सिस्टम्स कम्प्लीट केलेल्या आहेत ज्या साधारण 20 ते 25 दिवसात कम्प्लीट झाल्या आहेत, आणि आपण अशा पण सिस्टम झालेल्या आहेत अनफॉर्च्युनेटली की ज्यांना 12 आठवडे पण लागले, काहींना 15 आठवडे पण लागले. राईट. बट ऑन एन ॲव्हरेज आपलं टाइमलाईन इज इन द रेंज ऑफ 2 months, ज्याच्या केसमध्ये आपल्याला कन्सिडरिंग ऑल दीज व्हेरिएबिलिटीज, म्हणजे व्हेरियस एरियाज आहेत, व्हेरियस स्टेक होल्डर्स आहेत, त्या सगळ्यांचं जे काही एक आपल्याला गणित जुळवून आणायचं आहे, राईट, ते करण्यासाठी ॲव्हरेज 1.5 to 2 months च्या रेंजमध्ये आपण कम्प्लीट करू शकतो. आणि लोन असेल तर थोडं अजून ऍड होतं, बिकॉज लोन मध्ये अजून 1 आठवडा ते 1.5 आठवडा जातो. ह्यामध्ये पण कस्टमरचे डॉक्युमेंट्स जर क्लिअर असतील, कस्टमरच्या साईडने एव्हरीथिंग इज इझिली अँड क्विकली अवेलेबल, देन आपल्या केसमध्ये T+1 ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्या दिवशी फाईल सबमिट, तिसऱ्या दिवशी लोन अवेलेबल.
राईट. म्हणजे लोन वेंडरच्या अकाउंटला म्हणजे आपल्या अकाउंटला, अशा प्रकारचे पण प्रोसेस कम्प्लीट झालेले आहे. सो इट डिपेंड्स ऑन लाईक एव्हरी इंडिव्हिज्युअल, त्यांचे काय काय डॉक्युमेंटेशन आहे, त्यांचे काय काय रिक्वायरमेंट्स आहेत. बट ऑन एन ॲव्हरेज एनिवेअर बिटवीन, जर सेल्फ फंडेड केस असेल की ज्याच्यामध्ये मी स्वतः फंड करतोय माझा, तर 8 weeks to 10 weeks, आणि साधारण लोन असेल तर 10 weeks to 12 weeks या रेंजमध्ये कम्प्लीट होतात. ओके. म्हणजे जे लोन कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी ती प्रोसेस आपण स्वतः फ्रीवर्ल्ड मधून देत आहोत का? हा. सो इट्स अन ॲडेड ॲडव्हान्टेज जे फ्रीवर्ल्ड मधून मिळतं. राईट. वी हॅव आवर टीम जे वेगवेगळ्या बँकांबरोबर रेग्युलरली काम करतात. सो त्यांना वेगवेगळ्या बँकांच्या रिक्वायरमेंट समजल्यात इन टर्म्स ऑफ डॉक्युमेंटेशन. राईट. कुठल्या कस्टमरसाठी कुठली बँक जास्त सोयीस्कर असेल इन टर्म्स ऑफ प्रोसेस, राईट, हे त्यांनी आता समजून घेतलेलं आहे. ज्यांचे अकाउंट्स ऑलरेडी त्या बँकेत आहेत त्या केसमध्ये, किंवा अकाउंट नसूनही दुसरी काही म्हणजे ही बँक हे क्रायटेरिया चेक करते, ही बँक हे क्रायटेरिया चेक करते, हे सगळं आपण शिकून घेतलेलं आहे. विच इज वॉट इज हेल्पिंग अ लॉट ऑफ आवर कस्टमर्स. बरेच लोक असे ज्यांचं लोन ज्यांनी स्वतः लोन करायचा प्रयत्न केला, बट दे वर नॉट एबल टू डू इट. बट आपले जे लोन्सचे फ्रंटलाईन एक्झिक्युटिव्ह आहेत, जे अशा प्रकारे सदोदित काम करत असतात की त्यांना कस्टमरला लोनचा बेनिफिट मिळाला पाहिजे, राईट, तर ते आपण एक ॲडेड ॲडव्हान्टेज म्हणून देतोय सध्या. ओके. सो आता माझा क्वेश्चन असा आहे की रूफटॉप सोलार मी इन्स्टॉल केलं, तर माझं फ्युचर कसं असणार आहे सोलार मध्ये? व्हेरी गुड क्वेश्चन. सो आता ह्याच्यात आपण जसं मगाशी बोललो की 3 टाईप आहेत, ऑन ग्रिड, ऑफ ग्रिड, हायब्रिड वगैरे वगैरे. तुम्ही नेट मीटरिंगचं सेटअप केला, तुम्ही सोलार लावून घेतला, बरेचदा असं होणार आहे की तुमची गरज वाढणार आहे, राईट. कारण आपल्याला जेवढं माहित नसतं तेवढी जास्त कदाचित आपण लाईफस्टाईल हळूहळू अपग्रेड करत जातो, आणि हे आपल्याला एका आठवड्यात, एका महिन्यात कळत नाही, पण एक कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ टाइम, लेट्स से 5 years हॅव पास्ड, राईट. त्यावेळेस बरेचदा लोकांना सिस्टम एनहान्समेंटची गरज पडते, राईट. तर सिस्टम एनहान्समेंटचे पण देर आर वेज ज्याच्यामध्ये आपण करू शकतो. ते इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीज आहेत, दे आर, त्याच्यामध्ये एक म्हणतो आपण एक डीसी साइड आणि एक एसी साइड, राईट. तर डीसी साइडला थोडं ओव्हरलोडिंग विच इज अलाउड ॲज पर डेटा शीट्स, विच इज इन्क्लुडेड ॲज पर डेटा शीट्स, जेवढं डेटा शीट प्रमाणे अलाउड आहे तेवढं ओव्हरलोडिंग करून आपण थोडेसे पॅनल विथ द प्रॉपर प्रोसेस, डिस्कॉम प्रोसेसेस वगैरे फॉलो करून आपण ते इन्स्टॉल करून घेऊ शकतो. बियॉन्ड दिस आय थिंक वेगवेगळे टेक्नॉलॉजीज येत राहतील, राईट. असं नाही आहे की सोलार ॲज अ एनर्जी टेक्नॉलॉजी आपण आज म्हणतोय तर उद्या वर्टिकल विंड टर्बाइन्स, राईट, कुड कम अप. देर इज ऑलरेडी अ लॉट ऑफ रिसर्च गोइंग ऑन, देर आर ऑलरेडी लॉट्स ऑफ सक्सेसफुल प्रोजेक्ट्स ऑफ वर्टिकल. आता विंड अँड सोलार कॉम्बिनेशन इज अ इंटरमिटंट जी आहे, दिवसा सोलार सूर्य असतो आणि रात्री विंड असते, राईट. तर जेव्हा तुमचा डिपेंडन्स अगेन ग्रीडवरून अजून कमी होईल, असे हायब्रिड, विंड अँड सोलार हायब्रिड, राईट. त्याच्या व्यतिरिक्त बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स, राईट. बॅटरी टेक्नॉलॉजी जेवढं आपण बघतोय ती कंटिन्युअसली इम्प्रूव्ह होते. म्हणजे आज ईव्ही एक 25 वर्षापूर्वी जर इलेक्ट्रिक व्हेकल अशा कन्सेप्टवर एवढी स्केल होईल असं जर कोणी विचार केला असता तर म्हणजे पीपल वुड हॅव इदर कन्सिडर्ड दिस ॲज अ लाफेबल कन्सेप्ट or consider this as a very ambitious concept, right? But I think आज आपल्याला माहिती आहे की आपण EVs बऱ्यापैकी सर्रास बघायला चालू झालंय. EV as an industry is growing, right? तर as an augmentation to EV batteries, बॅटरी चार्ज करणं, बॅटरी रिप्लेस करणं, EV as a battery storage, जे आपण म्हणजे सोलार EV हायब्रिड लाईक अशा टाईपचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स केले जाऊ शकतील. किंवा देर आर ऑल्सो बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स, एक छोटेसे असे प्रॉपर छान युनिट्स बनलेत जे घराच्या मागे कुठेतरी इन्स्टॉल केले, तर यू कॅन रिड्यूस युअर डिपेंडन्स ऑन ग्रिड, राईट. दॅट विल ॲट सम पॉइंट ऑल्सो हेल्प ग्रिड म्हणजे डिस्कॉम्स टू मॅनेज देअर ग्रिड्स, राईट. सो व्हरायटी ऑफ टेक्नॉलॉजीज विल कीप कमिंग अप. दिस इज अ नेव्हर एंडिंग वर्ल्ड ऑफ एनर्जी. आणि एनर्जी नीड्स ॲज अ इंडिव्हिज्युअल, जर पर कॅपिटा एनर्जी नीड आपण बघितली
तरी हिस्टॉरिकली कधी पण वाढतच राहिली. देअर माइट बी वन ऑफ इव्हेंट्स, मे बी ब्लॅक स्वान इव्हेंट्स, जिथे ती एनर्जी नीड कुठेतरी कमी झाली, बट ऍज अ ट्रेंड एनर्जी नीड पर कॅपिटा हॅज ऑलवेज ग्रोन. त्या केसमध्ये तुमच्या नीड्स बदलत राहतील, त्याप्रमाणे तुमचे रिक्वायरमेंट्स. सो आय थिंक 2-3 अंडरलाईन करंट्स आर इलेक्ट्रिफिकेशन इज हॅपनिंग अक्रॉस द बोर्ड. त्याच्यामध्ये तुम्ही ईव्ही घ्या, उद्या तुम्ही नॅचरल गॅसला बंद करून, म्हणजे आपण जे एलपीजी सिलेंडर वापरतो ते बंद करून त्याच्याऐवजी इंडक्शन्स वगैरे, इंडक्शन स्टफची क्वालिटी अजून वाढेल, तिथे एफिशियंट इंडक्शन स्टफ्स अजून येतातच आहेत. म्हणजे दॅट एरिया इज ऑल्सो, आय मीन देर आर मेनी ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडक्शन एफिशियंट इंडक्शन स्टफ्स वगैरे. बट माय पॉइंट इज की इलेक्ट्रिफिकेशन ऑफ हाउसहोल्ड एनर्जी नीड्स, दॅट विल कंटिन्यू टू ग्रो. आणि अगेन द थर्ड पार्ट इज युअर लाईफस्टाईल. प्रत्येकाचं अँबिशन असतं की माझी अजून एक पायरी चढावी, म्हणजे मी आज माझ्या आयुष्यात अजून एक पुढची पायरी चढावी, त्याच्यानंतर पुढची पायरी. नोबडी वॉन्ट्स टू स्टॉप देअर. सो लाईफस्टाईलची एक्सपेक्टेशन जशी जशी वाढत जाईल तशी तशी ती एनर्जी नीड पण वाढत जाईल. सो अशा प्रकारचं फ्युचर दिसतं. ओके, तर नेक्स्ट पॉइंट मला असा बोलायचा आहे की फेस्टिवलचा इलेक्ट्रिसिटी बिल्सवरती कसा इम्पॅक्ट होतो. फॉर एक्झाम्पल आता दिवाळी वगैरे आहे, दिवाळी म्हणजे पूर्णपणे रोषणाईचा सण आहे, तर त्याचा इलेक्ट्रिसिटी बिलावरती कसा इम्पॅक्ट होतो आणि तिथे सोलार कसं आपल्याला हेल्प करू शकतं. म्हणजे लाईक दिवाळीबद्दल बोललं तर मला माझ्या आईचंच आठवतं. आम्ही बेसिकली कधी पण घरात लाईट्स चालू राहिले तर आळशीपणे आम्ही सोडून द्यायचो, लाईट्स चालूच असायचे. आणि माझी आई नेहमी म्हणायची, सगळ्या घरातले लाईट्स कशासाठी चालू आहेत, दिवाळी आहे का, राईट. सो इट काइंड ऑफ रिमाइंड्स मी दॅट वे. तर आता तुम्ही रोज दिवाळी साजरी करू शकता, कारण इन अ वे यू आर मूव्हिंग टू अ मोर एफिशियंट और ट्रान्झिशनिंग टू अ मोर एफिशियंट वे ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी अँड युझिंग दॅट इलेक्ट्रिसिटी, राईट. पहिले तर ते. दुसरं असं आहे की festivities are happiness, like related to happiness. Festivities are about spending time with your near and dear ones, like Yes. loved ones, right? तर अशा वेळेस विचार करायची गरज नाही पडायला पाहिजे की मी म्हणजे वीज आणि ह्या एरियामध्ये किती खर्च करतोय, काय खर्च करतोय, राईट. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रीवर्ल्ड वरती ऑलवेज वी हॅव फेस्टिव्हिटीज आर इम्पॉर्टंट. ॲज अ कल्चर आपल्याकडे भारतामध्ये फेस्टिव्हिटीज, इव्हन महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे फेस्टिवल्स खूप आनंदाने साजरे केले जातात. तर आपण ॲज अ पार्ट ऑफ दॅट आपण एक वी ऑलवेज ट्राय टू बिकम अ पार्ट ऑफ कम्युनिटी, की आपण त्या फेस्टिवलला विथ आर कस्टमर्स किंवा जे असे सोलार असे कस्टमर आहेत ज्यांनी सोलार इन्स्टॉल करून घेतलंय पण आमच्याकडून नाही करून घेतलंय, ते पण म्हणजे वाय नॉट, ते पण त्यांनी पण आनंद साजराच केला पाहिजे, राईट. तर पॉइंट एवढाच आहे की छोटे छोटे आपल्याकडनं पण काही आपण ऑफर्स वगैरे करत असतो. तर अशा प्रकारे आहे. सो एकंदरीत जर फॅमिली, फेस्टिव्हिटीज आणि सोलार या तिघांची एकच सांगड घालायची तर म्हणजे लिंक इट मोर टुवर्ड्स हॅपीनेस अँड वरी लेस अबाउट द इलेक्ट्रिसिटी बिल्स, राईट. दॅट इज व्हॉट इज द लाईक फायनल टेक अवे ऑन दिस, जो माझ्या डोक्यात येतोय अशा या केसमध्ये. खूपच छान. आपण आता फ्रीवर्ल्ड फेस्टिव्ह ऑफर्स बद्दल बोललो, त्याच्याबद्दल थोडं जास्त माहिती सांगू शकता. हा, ऑफकोर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल फॉलो आवर इंस्टाग्राम पेज, फॉलो आवर यूट्यूब चॅनल, राईट. त्याच्यावर आपण कंटिन्युअसली वेगवेगळे ऑफर्स रिलीज करत असतो, राईट. आय थिंक सोलार ॲज अन इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपण विचार करतोय, राईट, तेव्हा ऑफर पेक्षा जास्त ऑफरिंग आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे ऑफकोर्स ऑफर्स आर देअर अँड रिअल ऑफर्स आर देअर. असं नाही की तेवढाच डिस्काउंट वाढवला आणि तेवढाच डिस्काउंट कमी केला त्या सिस्टमच्या व्हॅल्यूवर, राईट. असं नाही आहे. सो वी हॅव लाईक रिअल ऑफर्स. फ्रीडम 10K नावाचा प्रोमो कोड आता आपण चालू केलाय, राईट. दॅट सो फ्लॅट 10,000 ऑफ ॲज अन ऑफर इज अवेलेबल. बट बिफोर दॅट चूज युअर टेक्नॉलॉजी वाईजली, की मला काय टेक्नॉलॉजी पाहिजे, मला पर पॅनल्स पाहिजेत का, मला त्याच्याबरोबर कुठला इन्व्हर्टर पाहिजे, स्ट्रिंग इन्व्हर्टर मी चूज करतोय का सोलार एज चूज करतोय. सोलार एज चा चॉईस जर मी घेतला असेल तर त्याच्यामध्ये मी त्याच्या बरोबरीने पॅनल्स कुठले कपल करतोय. सो गेट द सिस्टम कॉन्फिगरेशन राईट फर्स्ट अँड देन वरी अबाउट द ऑफर, बिकॉज as I said, for the best quality available on the market,
will always be very competitive, right? बरोबर. Because the market is competitive, right? So we'll always be very competitive. आणि जे आपल्याला आता हा पॉडकास्ट बघतायत किंवा जे आपले दर्शक आहेत त्यांच्यासाठी माझं एवढंच म्हणणं असेल की फ्रीवोल्ट ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती पण आपण वेगवेगळ्या ज्या काही आपल्या ऑफर्स चालू आहेत ओके. त्या सांगत राहतो. वन्स दे साइन अप त्यांचे आपल्याकडे काही पर्सनल डिटेल्स येतात म्हणजे रिलेटेड टू देअर फोन नंबर एक्सेट्रा आणि त्यांच्या फोनवर आपण वेळोवेळी त्यांना रिच आउट करत राहतो रिगार्डिंग व्हेरियस ऑफर्स. तर आता इथून पुढे चालू होईल. इंडिपेंडन्स डे हा एक पूर्ण देशाचा फेस्टिवल आहे, बरोबर. तिथपासून चालू होईल ते दिवाळी, क्रिसमस, पुढे संक्रांत. सो इथून पुढे एकदमच आनंदाचा म्हणजे फेस्टिव्ह ऑफर्सचा टाइम चालू होतोय. सो डेफिनेटली कस्टमर्सने आपलं इंस्टाग्राम चं पेज फॉलो केलं पाहिजे, फेसबुक पेज फॉलो केलं पाहिजे आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब केलं पाहिजे. बिकॉज ही पॉडकास्ट सिरीज काही फक्त एक पॉडकास्टवर थांबणार नाहीये. देर आर मोर पॉडकास्ट विच आर कमिंग ॲज वेल विच यू आर ऑलरेडी अवेअर ऑफ. Yes. आणि आपण सोलारचे वेगवेगळे अजून मुद्दे उलगडत जाणार आहे, राईट? तर ऑफरसाठी तर फॉलो कराच, बट इन ॲडिशन टू दॅट एज्युकेशन रिलेटेड टू सोलार, राईट? लोन्स, आता मी लोन्स बद्दल बोललो, पण लोन का, कसं, कुठल्या कस्टमरचं काय, कुठल्या बँकेचे काय रिक्वायरमेंट, किती EMI येतो, किती इंटरेस्ट पिडतो, मग मला हा नाही येतं तो ऑप्शन घेतला पाहिजे का, लोनला मी बिटवीन 2 लोन्स कम्पेअर केलं पाहिजे का, लोन आणि माझा ROI कम्पेअर केलं पाहिजे. ओके. हे सगळे अजून डीप जाण्यासारखे विषय आहेत, मुद्दे आहेत, ज्याच्यावर आपण वेगवेगळी पॉडकास्ट चालू ठेवणार आहे किंवा चालू येणार आहेत आपले, आणि हे पूर्ण या फेस्टिव्ह पिरियडमध्येच येणार आहे. सो त्या कारणासाठी पण लोकांनी आपलं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज दोन्हीला फॉलो केलं पाहिजे. डेफिनेटली. एक शेवटचा प्रश्न, सोलार बसवायचा आहे ही क्लॅरिटी तर सगळ्यांनाच आली आहे आपल्याला, तर फ्रीवोल्ट का? ठीक आहे, अलॉंग द वे मी बऱ्यापैकी या मुद्द्यांना म्हणजे जिथे जिथे रेलेव्हंट वाटले तिथे फ्रीवोल्ट कसं वेगळं आहे हे सांगायचा प्रयत्न केला. आय थिंक सगळ्यात महत्वाचं म्हणजे वी आर अ टेक्निकली ओरिएंटेड कंपनी, राईट? टेक्नॉलॉजी मॅटर करते सोलारमध्ये, राईट? ॲज आय हॅव ऑलवेज बीन सेइंग, इट इज नॉट अबाउट कितीला सोलार मिळतंय, काय क्वालिटी मला, काय लेवल ऑफ प्राइसिंग मध्ये, व्हॅल्यू फॉर मनी मला काय मिळते, राईट? इफ यू कम्पेअर फ्रीवोल्ट विथ एनी अदर कंपनी, राईट, यू विल फाइंड फ्रीवोल्ट इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू फॉर मनी much better, if not at par with the next person that they are evaluating, right? Yes. I believe it's much better कारण आपण खूप व्हेरी हाय व्हॅल्यू इनपुट्स म्हणजे हाय क्वालिटी इनपुट्स ॲट अ रिलेटिव्हली अफोर्डेबल प्राइजेस, अफोर्डेबल म्हणण्यापेक्षा रिलेटिव्हली व्हॅल्यू फॉर मनी प्राइजेस आपण अवेल करून देतो सध्या, राईट? दुसरं आहे इंजिनिअरिंग अँड डिझाईन एलिमेंट. वी आर अ सोल्युशन्स प्रोव्हायडर देअर, Okay. right? We are doing engineering, we are doing design, and this is being done for every customer. म्हणजे असं नाही की फक्त तुमच्याकडेच कदाचित थोडंसं शॅडो दिसतंय तर मग तुमच्याकडे करूया. आपण डिझाईन तर प्रत्येक कस्टमरसाठी करतोय. द मोमेंट त्यांचं ऍडव्हान्स आपल्याकडे येतो, डिटेल साईट सर्वे अँड डिझाईन, दीज आर द 2 क्रिटिकल कंपोनंट्स ज्याच्या बेसिसवर आपण पुढे, राईट? तिसरं म्हणजे ॲज अ सेड, सोलारला जेव्हा आपण ऍसेट म्हणतोय, राईट, तर ऍसेटला लाईफ सायकल मॅनेजमेंट लागते. कुठलं पण ऍसेटला, म्हणजे तुम्ही एखादी मशीन घेतली किंवा गाडी घेतली, गाडीचं पण तुम्ही बऱ्याच लेवलला मॅनेज करत असता. त्यांचं इन्शुरन्स मॅनेज करताय, त्याचं क्लिनिंग, सर्व्हिसिंग, हे ते सगळ्या गोष्टी मॅनेज करताय, राईट? अँड लाईक गाडी, व्हेकल इज अ कन्झम्पशन ओरिएंटेड ऍसेट. इथे तर आपण प्रोडक्टिव्ह ऍसेट बद्दल बोलतोय, राईट? सो प्रोडक्टिव्ह ऍसेट विल ऑल्सो नीड सम लाईफ सायकल मॅनेजमेंट, राईट? सो ऑल दॅट लाईफ सायकल मॅनेजमेंट साठी आपण एक फ्रीवोल्ट ॲप बनवलंय, ज्या ॲपवर कस्टमर्सने यावं, त्यांची पूर्ण सोलार रिलेटेड लाईफ सायकल दे कॅन स्पेंड विथ अस, दे कॅन वी विल हेल्प देम मॅनेज देअर सोलार. Of course, some elements will be included in the solar installation charges. Okay. Some elements will be chargeable. However, the more important part here is the availability of solutions is available. The solutions are available, right? So, life cycle management aspect is taken care of. So, that also includes MNRE ची जी visits आहेत की MNRE mandates की तुम्ही
एक सर्टन लेवल ऑफ सिस्टम अपकीप मेंटेन करण्यासाठी यू शुड विजिट ॲटलिस्ट वन्स अ क्वार्टर द कस्टमर्स हाऊस, राईट. तर आपला कंप्लायन्स कम्पेअर्ड टू अदर्स इज व्हेरी गुड, लाईक इन टर्म्स ऑफ कस्टमर विजिट, राईट. त्याच्यानंतर चौथा आणि मोर इम्पॉर्टंट एरिया इज की ॲज आय सेड टेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट. वी आर एन ऑथराइज्ड reseller of Adani solar panels for Sangli and Kolhapur region, right? So however, we are for B2C, we can resell their panels across Maharashtra कुठे पण, right? B2C म्हणजे डायरेक्ट इंडिव्हिज्युअल कस्टमर्स जिथे आपण प्रोजेक्ट्स बिझनेस जे प्रोजेक्ट्स त्यांचे कम्प्लीट करून देतो अशा ठिकाणी. तर देर इज अन ॲडेड ॲडव्हान्टेज ऑफ बिकमिंग हॅव्हिंग अन ऑथराइज्ड डीलरशिप विथ अदानी, राईट. त्याच्यानंतर अगेन द लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑन इन्व्हर्टर साइड इज सोलार एज, ज्याच्यामध्ये आपण अगेन वी हॅव काइंड ऑफ असोसिएटेड आरसेल्स विथ द पार्टनर्स लाईक दिस who are working on bringing the best kind of technology. Adani was the first company to bring TOPCon in subsidy market. Like subsidy market साठी DCR पॅनल जे आपण म्हणतो, डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंटचे जे पॅनल्स आहेत, राईट, त्याच्यामध्ये टॉपकॉन टेक्नॉलॉजी घेऊन येणारी अदानी पहिली कंपनी, राईट. ऑप्टिमायझर्स विथ इन्व्हर्टर्स ही घेऊन येणारी कंपनी सोलार एज आहे, राईट. सोलार एज बरोबर आपण पार्टनर केले. वी आर लाईक ऑथराइज्ड चॅनल पार्टनर फॉर distributing solar edge inverters across Pune and other region, right? Pune and nearby regions, right? तर इथं आली पाहिजे, right? आणि because there is a life cycle element angle to it, we are always recommending solar edge इथून पुढे, कारण as you know की पॅनल टू पॅनल मॅनेजमेंट केलं जाऊ शकतं, बरोबर, राईट. तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये पण वी आर काइंड ऑफ फोकसिंग ऑन गेटिंग द बेस्ट टेक्नॉलॉजी आउट देअर टू द कस्टमर. पाचवा पॉईंट जसं लोन मध्ये तूच आता मेन्शन केला होतास की लोन्सची जी प्रोसेस आहे ती आपण सुरळीतपणे कम्प्लीट करून देतो, राईट. जर लोनचा विचार केला तर आपले 100 पैकी 60 to 70% कस्टमर्स इवन इफ दे हॅड फंड्स दे चोज फॉर लोन्स, कारण लोन इज अ नो ब्रेनर. या केसमध्ये तुमचा ROI खूप जास्त मिळतो. जे काही तुमचे फंड्स आहेत ते तुम्ही इतर ऍसेट्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, विच कॅन बी FD, विच कॅन बी युअर mutual funds or any other assets, and you can make returns there at the same time make returns on this down payment that you have made, right. तर लोन्सची प्रोसेस एकदम सुरळीत बनवायचा आपण मॅक्सिमम प्रयत्न केलेला आहे. सो वी आर, आणि साधारण 70% म्हणजे मोठा एक खूप मोठा पार्ट ऑफ आवर कस्टमर बेस इज चुझिंग लोन्स, आणि फायनली कस्टमर्स आपल्याला टेक्नॉलॉजीवर ट्रस्ट करू शकतात की वी विल ब्रिंग द बेस्ट टेक्नॉलॉजीज टू देम. कारण द आयडिया इज की इन अ मार्केट दॅट इज फ्लडेड विथ अ लॉट ऑफ मिसइन्फॉर्मेशन, राईट. आपल्याला माहिती आहे देर इज लॉट्स ऑफ मिसइन्फॉर्मेशन स्प्रेडेड, राईट. तर ती मिसइन्फॉर्मेशन न स्प्रेड होऊ देता एक योग्य प्रकारे कस्टमरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येतो तो आपण आपला नेहमी फोकस असतो. सो कस्टमर्स कॅन ट्रस्ट अस विथ आवर ॲबिलिटीज टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स with the right kind of technology that is applicable to them. So बरेच काम आहे. I think as a startup we started 2 years ago. However, we have done about 8. We have either completed or we have projects in progress of around 800 customers. So I think it's a pretty steep growth in terms of number of customers. आणि मी नेहमीच आभारी आहे या कस्टमर्सचा की त्यांनी आपल्यावर ट्रस्ट ठेवला आणि आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी दिली की आपण त्यांच्या आयुष्यात सोलार नामक एक फेस्टिव्ह गिफ्ट बनवू किंवा एक गिफ्ट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो. सो म्हणजे ही सगळी कारणं आहेत त्याच्यामुळे फ्रीवोल्टला कस्टमर्सने कन्सिडर केलं. जर हे पूर्ण मुद्दे समराइज करायचे असतील तर ते कशा करू शकतात? हा, म्हणजे आय थिंक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलार ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, राईट. हे आपण एस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर जेव्हा आपण एक इन्व्हेस्टमेंट करतोय तेव्हा त्याच्याबद्दलचा सगळा डिटेल विचार करणं महत्वाचं आहे. तर त्यात माझा फायदा काय, पर्यावरणाचा फायदा काय आणि देशाच्या जडणघडणीमध्ये माझं योगदान काय, राईट, हा विचार केला पाहिजे. त्याच्या बेसिसवर कस्टमरने मला सोलार इन्स्टॉल करायचंय किंवा नाही करायचंय हे डिसिजन घेतलं पाहिजे.
त्याच्यानंतर तुमचं झालं की माझी जी प्रॉपर्टी प्रोफाईल आहे किंवा माझी जी इमारतीची प्रोफाईल आहे की किती मजली आहे, काय आहे, हे सगळं बघून इन्स्टॉलेशन कसं लागेल, काय लागेल, इथे काही डिझाईन आहे, शॅडो कास्टिंग ऑब्जेक्ट्स आहेत, काय सगळा टेक्निकल दृष्ट्या म्हणजे तांत्रिकदृष्ट्या विचार करून इन्स्टॉलेशनच्या डिसिजन पर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्यामध्ये एखाद्या टेक्निकली स्ट्रॉंग इन्स्टॉलर, सोलार इन्स्टॉलरची मदत घेतली पाहिजे. फ्रीबोर्ड कडून घ्या किंवा बाकी इतर ठिकाणाहून घ्या. आपण काही सगळीकडे सर्व्हिस नॉट एबल टू सर्व नागपूर किंवा एनी अदर एरिया. सो तिथे जे कोणी टेक्निकली स्ट्रॉंग इन्स्टॉलर्स तुम्हाला भेटतात त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी रेलेव्हंट त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडनं व्यवस्थित डिटेल समजून घ्या. त्यानंतर जे गुंतवणूक आहे त्याचा परतावा म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट न असेल right? तो फॉर अ वेल इन्स्टॉल्ड सिस्टम अँड वेल मॅनेज सिस्टम व्हेरी इझिली 22 to 25% प्लस मध्ये जातो. राईट, फॉर सम लाईक थिअरिटिकली तर इट्स 27-28% राईट. जर लोन घेतलं तर तो 3x 4x रेंज मध्ये जातो. कारण त्या केसमध्ये लोन मध्ये तर ऑब्व्हियसली यू आर युझिंग युअर क्रेडिट प्रोफाईल अँड बाईंग अ प्रोडक्टिव्ह ऍसेट आउट ऑफ इट. सोलार एज अ प्रोडक्टिव्ह ऍसेट आपण असा विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं फायनली म्हणजे तुम्ही तंत्रज्ञान कुठलं निवडताय, म्हणजे टेक्नॉलॉजी कुठली निवडताय. मला टॉप पॅनल पाहिजे तर मला पर पॅनल पाहिजे, मी हे इन्व्हर्टर घेऊ का, मी ते इन्व्हर्टर, मी सोलार एज मध्ये इन्व्हेस्ट करू का, माझ्या प्रोफाईल प्रमाणे काय, हे सगळं टेक्निकल कन्सल्टेशन प्रॉपरली घेतलं. आणि सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट की मी बेस्ड ऑन माय इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ राईट, इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकाचा आपला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ असतो. त्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओच्या बेसिसवर मी सेल्फ फंड करणार आहे का मी लोनच्या थ्रू सोलार इन्स्टॉल करतोय, हा विचार केला पाहिजे. सो अशा प्रकारे हे 5-6 मुद्दे आहेत. त्या 5-6 मुद्द्याचा व्यवस्थित विचार करून आपण सोलार कडे जायचं का नाही जायचं हे ठरवलं पाहिजे. मोस्ट लाईकली जे कस्टमर याचा पॉझिटिव्हली विचार करतायत त्या केसमध्ये हे सगळे मुद्दे टिक होतील. Unless there is some site related challenges, those challenges can also be solved. There are solutions to challenges related to sites. So that's why technically strong installer is very important. तेवढाच विचार करायचा. आणि ऑफकोर्स फ्रीवोल्ट कडून काही हेल्प पाहिजे असेल, जिथे आपण जसे एरियाज आहेत, नाशिक आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, सातारा, कराडचे काही एरियाज मध्ये आपण आता चालू करणार आहे. पुण्यामध्ये आपण ऑलरेडी प्रोजेक्ट चालू केले, अहिल्यानगरमध्ये आपण प्रोजेक्ट चालू केले. तर ह्या एरियाजमध्ये असाल तर नक्की फ्रीवोल्टला एकदा ऑपॉर्च्युनिटी घ्या. कस्टमरने आपण बघितलं पाहिजे की म्हणजे आपण जेवढं इकडे पॉडकास्ट मध्ये बोलतोय तेवढाच आपला ऍक्च्युअल तिथे प्रोसेसमध्ये, सर्व्हिसमध्ये कशा प्रकारचा इम्पॅक्ट आहे. तर फ्रीवोल्ट ऍप डाउनलोड करा, आपला नंबर पंचिंग करा, ती प्रोफाईल कम्प्लीट करा आणि एकदा बोला आमच्याबरोबर. दॅट्स ऑल. अगदी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आज आपण कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आय होप की प्रत्येक कस्टमर हा विचार करेल की माझ्याकडे एकदम सोलर बसला पाहिजे आणि नक्की तो फ्रीवोल्टला पण चूज करेल. थँक्यू सर.